शिरगाव येथील शर्यतीत उमेश यादव यांची बैलजोडी प्रथम। शाववाडी तालुक्यातील गुढीपाडवा साजरा केल्यानंतर प्रत्येक गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा भरतात आणि या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येते। शिरगाव तालुका शाववाडी येथे श्री निनाई देवी व पावडाई देवी यांच्या यात्रेनिमित्त भव्य बैलगाडा शर्यत आयोजित केल्या होत्या। या बैलगाडा शर्यतीत शिरगावचे स्थानिक रहिवासी उमेश यादव यांच्या बैलगाडा जोडीने प्रथम क्रमांक पटकावला। ससेगावच्या आबासाहेब पाटील यांच्या बैलगाडा जोडीने द्वितीय क्रमांक पटकावला। शिरगाव येथे ग्रामदैवत श्री निनाई देवी यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन शिरगाव श्री निनाई देवी यात्रा कमिटीच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी शाववाडी तालुका पंचक्रोशीतील 27 बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या। बैलगाडा शर्यतीत पहिल्या 5 क्रमांकांना रोख रक्कम व मानाची ढाल बक्षीस देण्यात आली। शर्यतीत तृतीय क्रमांक साहिल कंसारे निळे यांनी, चतुर्थ क्रमांक बबन झोरे परळे निनाई यांनी तर 5वा क्रमांक संतोष बरागडे चांदोली यांनी पटकावले। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विनय कोरे यांचे मुंबई स्वीय सहाय्य शरद चौगले व माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष अरविंद माने यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पडला। यावेळी शाववाडी तालुका पंचक्रोशीतील बैलगाडा शर्यत शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैलगाडा शर्यती मैदान यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब नांगरे पाटील, शिवाजी नांगरे पाटील, प्रकाश नांगरे पाटील, बीके पाटील, नारायण आबा पाटील, युवराज नांगरे पाटील, डॉक्टर संदेश खोंगे, प्रवीण पाटील, नायकू पाटील, प्रशांत पाटील, भगवान पाटील, दिगंबर पाटील, शिरगाव श्री निनाई देवी पावडाई देवी यात्रा कमिटी, गावचे ग्रामस्थ आणि गावचे व मुंबईचे कार्यकर्ते या सर्व तरुण वर्गाने विशेष परिश्रम घेतले। महानकर न्यूजसाठी विकास कांबळे, शाववाडी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।